हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट BMS BHMS ची स्टेट मेरिट लिस्ट आलेली आहे. म्हणजेच 15%साठी पहिल्या राऊंडला किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत. यानंतर 15%साठी आपल्याला चॉईस फिलिंग कशी द्यायची आहे, कारण की 15%मध्ये रजिस्ट्रेशन हे खूप कमी झालेले आहेत. तर 15%चा कट ऑफ खाली राहणार, थोडासा खाली राहणार. आणि कोणत्या स्कोरच्या विद्यार्थ्यांना BMSचे ऑप्शन टाकायचे आहेत, BHMSचे ऑप्शन टाकायचे आहेत, आपण ते सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत. आणि मी लिस्ट अशी बनवलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला ऑल इंडिया रँक 2024ची दिलेली आहे. त्यानुसार तुम्हाला आयडिया येईल आपल्याला कोणतं कॉलेज कितव्या नंबरला ठेवायचं आहे. कारण की 15% ऑल इंडिया कोटा खूप महत्त्वाचा आहे पहिला राऊंड. कारण की 85%च्या तुलनेत 15%चा कट ऑफ हा 100% खाली येणार आहे. कोणत्या रँकच्या विद्यार्थ्यांनी किती ऑप्शन्स टाकायचे आहेत आपण ते पाहणार आहोत. 85%ला आणि 15%ला पहिल्या राऊंडला कोणत्या SMLला कोणत्या रँकला BMS किंवा BHMS प्रायव्हेटचं कॉलेज गेलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत. आणि नवीन कॉलेज आले तर त्याचे देखील थोडक्यात तुम्हाला मी अपडेट देईल. लक्षात, आता आपण सर्व 15%बद्दल डिस्कस करणार आहोत. लक्षात, आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू. ओके, सो गाइस, आजचा आपला टॉपिक काय आहे? 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट BMS BHMS ची SML ही आलेली आहे. किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे आपण ते पाहणार आहोत. यानंतर BMS BHMS एक्सपेक्टेड कोणत्या SMLला 2025ला आणि ऑल इंडिया रँकला भेटू शकते पहिल्या राऊंडला आपण ते पाहणार आहोत. आणि 15% ऑल इंडिया कोटा पहिला राऊंड काय इम्पॉर्टंट आहे ते देखील मी तुम्हाला थोडक्यात शेअर करेन. लक्षात, आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी 15%मध्ये रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थी सध्या तरी लकी झोन मध्ये आहेत. ते का ते देखील मी तुम्हाला सांगेल. लक्षात, आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू. ओके, सो गाइस, पहिल्यांदा पहा 15% ऑल इंडिया कोटा BMS BHMS ची SML आलेली आहे ते पाहू. यानंतर चॉईस फिलिंग देखील आजची डेट आहे चॉईस फिलिंगला देखील. तर चॉईस फिलिंगला थोडासा प्रॉब्लेम येत आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही 9 तारखेला ऑप्शन फॉर्म भरला तरी काही प्रॉब्लेम होणार नाहीये तुमचा. पहिल्या दिवशी भरावा असं काही नाहीये. लक्षात, आणि जे विद्यार्थी लकी, ज्या विद्यार्थ्यांनी 15%मध्ये केलेले आहेत ते ऑलमोस्ट लकी आहेत, ते देखील शेवटी सांगेलच कशामुळे. ओके, सो गाइस, पहिल्यांदा पहा रजिस्ट्रेशन स्टुडंट 15% ऑल इंडिया कोट्यासाठी BMS BHMS BUMS यासाठी फक्त आणि फक्त 3862 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे. 3862 म्हणजेच 52,000चं पेमेंट केलेले विद्यार्थी. लक्षात, समजलं? 2024ला 3335 विद्यार्थी होते. 3335. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त आणि फक्त 527 विद्यार्थी यामध्ये ऍड झालेले आहेत. 527. आणि नवीन कॉलेज देखील ऍड जर झाले तर गेल्या वर्षी सारखाच कट ऑफ राहू शकतो डेफिनेटली 15% ऑल इंडिया कोटासाठी. बरं का, ओनली 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट BMS BHMS साठी. 85%चं तर तुम्हाला माहितच आहे काय आहे. लक्षात, समजलं? यानंतर पुढचं पहा, चॉईस फिलिंग ही आजपासून सुरू होणार आहे. 8/9/2025 ते 10/9/2025 पर्यंत चॉईस फिलिंग राहील. 15% ॲज वेल एज 85%. ओके, यानंतर रिझल्ट हा 12/9/2025 ला कधीही लागेल. रिझल्ट 12/9/2025 ला लागेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना 15%मध्ये कमी रँकवरती कॉलेज भेटलेलं आहे, मी 12 तारखेला 100% तुम्हाला सांगेल कोणत्या रँकचा विद्यार्थी लागलेला आहे. कारण की मी 15%साठी मोस्टली सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं होतं रजिस्ट्रेशन करा, स्कोर देखील दिला होता. पण काही विद्यार्थ्यांनी केलं नाही, त्यांना लॉस किती होईल ते 12 तारखेला समजेल. ओके, यानंतर ऍडमिशन डेट ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेले आहे त्या विद्यार्थ्यांना 13/9/2025 ते 17/9/2025 दरम्यान ऍडमिशन घ्यायचं आहे कॉलेजला. लक्षात, समोर तुम्हाला पहिला टॉपिक. आता काही नोट्स आहेत त्या क्लिअर करतो. ओके, सो गाइस, पहिली नोट पहा, BMS BHMS तुम्हाला जे कॉलेज पाहिजे आहे, तुम्हाला जे कॉलेज पाहिजे तेच टाका. जर तुम्हाला 85%मध्ये जर कॉलेज भेटतच नाही शेवटच्या राऊंड पर्यंत स्टेपर्यंत, तर ते ऑप्शन 15%मध्ये टाका. कारण की 85%मध्ये खूप विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन आहे. आणि 15%साठी फक्त 3862 विद्यार्थ्यांसोबत. तर BMS टाकायचं असेल तर विचार करून टाका, आणि BHMS टाकायचं असेल तर विचार करून टाका. मी लिस्टमध्ये तुम्हाला 2024ची पहिल्या राऊंडची ऑल इंडिया रँक दिलेली आहे. त्याच्या जवळपास जे विद्यार्थी असतील, जे कॉलेजेस असतील
तेच टाका तुम्ही. लक्षात समजलं. आणि विचार का करायला सांगितलं माहिती आहे का मी, आपला 50,000चा प्रश्न आहे, याच्यामध्ये 50,000 आपण भरलेले आहेत, त्यामुळे विनाकारण कोणतंही चुकीचं ऑप्शन टाकू नका. तसं तर पहिल्या राऊंडला फ्री एक्झिटच आहे, पण लक्षात आपल्याला 15% पहिला राऊंड का महत्वाचा आहे, यामध्ये तुम्हाला 85%च्या तुलनेत 15%ला लवकर कॉलेज भेटेल आणि चांगलं कॉलेज भेटेल. लक्षात समजलं. आता पुढचा टॉपिक पहा. आपला पुढचा टॉपिक आहे 2024ला 15% ऑल इंडिया कोटा पहिल्या राऊंडला लास्ट सीट कोणत्या कॉलेजला अलॉट झालेली आहे आपण ते पाहणार आहोत, आणि 85%ला देखील. आणि SML ऑल इंडिया रँक काय आहे त्या विद्यार्थ्याची आपण ते पाहणार आहोत. लक्षात समजलं. दोन्ही पण सांगतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. ठीक आहे. सो गाइस, पहिल्यांदा पहा, 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट BMS साठी 3298 हा कॉलेजचा कोड आहे. हे कॉलेज भंडाऱ्याचं आहे, जे की सगळ्यात शेवटचं आहे. या ठिकाणी 15%ची SML त्या विद्यार्थ्याची होती 1266 आणि त्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक होती 4,60,208. 4,60,208 या रँक होती. त्या विद्यार्थ्याला शेवटी कॉलेज भेटलेलं आहे पहिल्या राऊंड मध्ये. लक्षात, या रँक या ऑल इंडिया रँक होती. ठीक आहे. आता 85% मध्ये पहा. 85% स्टेट कोटा प्रायव्हेट BMS साठी 3298 हेच कॉलेज आहे भंडाऱ्याचं. आणि या ठिकाणी SML कोणत्या SML ला पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलेला आहे 8,879 या SML ला हे कॉलेज भेटलेलं आहे. आणि ऑल इंडिया रँक काय होती 3,55,941. 3,55,941 या रँक वरती 85% मध्ये कॉलेज भेटलेलं आहे. तुम्हीच पहा डिफरन्स. ओके. यानंतर पुढचं पहा. 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट BHMS साठी 4248 कॉलेजचा कोड आहे. हे कॉलेज गोंदियाचं आहे. आणि SML काय होती 2,848 या SML ला भेटलेला आहे 15% ऑल इंडिया कोट्यामध्ये BHMS सगळ्यात शेवटी पहिल्या राऊंडला. ओके. आणि ऑल इंडिया रँक काय होती 9,57,615. 9,57,615 एवढी रँक होती ऑल इंडिया रँक. ओके. आता 85% पहा. 85% स्टेट कोटा प्रायव्हेट BHMS कॉलेजचा कोड 4248 आहे आणि गोंदियाचं कॉलेज आहे. तर SML काय होती 16,511 या SML ला हे कॉलेज भेटलेलं आहे पहिल्या राऊंडला शेवटी. आणि ऑल इंडिया रँक काय होती 5,68,654. 5,68,654. म्हणजे डिफरन्स पहा 15% आणि 85% कोट्यामध्ये BMS BHMS च्या कॉलेजसाठी. त्याच्यामुळे 15% ऑल इंडिया कोटा BMS BHMS साठी पहिला राऊंड खूप महत्वाचा आहे. लक्षात समजलं. सो गाइस, यानंतर पुढचा टॉपिक पहा. 15% ऑल इंडिया कोटा BMS BHMS ची चॉईस फिलिंग कशी करायची आहे. मी तुम्हाला जी PDF प्रोव्हाइड करणार आहे आजच्या डेटमध्ये नाईट पर्यंत तुम्हाला जी PDF प्रोव्हाइड करणार आहे त्या PDF प्रमाणे तुम्ही ऑप्शन टाका. 15%ला तरी तुम्ही ज्या ठिकाणी जरी काउन्सिलिंग लावली असेल तुम्ही त्यांचे देखील ऑप्शन टाकू शकतात. पण आपली कॉलेजची लिस्ट पहा. जर तुम्हाला आवडली असेल, कम्फर्टेबल वाटत असेल, चांगली वाटत असेल तर 100% आपली यादी कॅरी फॉरवर्ड करा. कारण की तुम्हाला समजेल मी 5 ते 6 पद्धतीनं याद्या काढलेल्या आहेत. ते आजच्या डेटमध्ये तुम्हाला भेटून जातील. ओके. सो गाइस, पहिल्यांदा पहा BMS BHMS कॉलेज लिस्ट 2025 ची मी कशी तयार केलेली आहे ते सांगतो. कॉलेजची रँक, कॉलेज कोणत्या रँक वरती आहे ते, यानंतर कॉलेजचे कोड, यानंतर कॉलेजचं नाव जे काय असेल कॉलेजचं नाव, यानंतर कॉलेजची फीस 2025 ची बरं का 2025 ची. त्यामुळेच मी तुम्हाला आतापर्यंत लिस्ट प्रोव्हाइड केली नाहीये. ओके. यानंतर 2024 ला पहिल्या राऊंडला कोणत्या ऑल इंडिया रँकला 15% मध्ये BMS BHMS चं कॉलेज भेटलेलं आहे ते देखील मी त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. ते इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. 2024 ची पहिल्या राऊंडची ऑल इंडिया रँक तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला समजेल, ऑटोमॅटिक समजेल तुम्हाला की आपल्याला कसे ऑप्शन टाकायचे आहेत. समजलं तुम्हाला. आणि शेवटी आहेत सीट्स. 15% साठी BMS BHMS साठी किती सीट्स आहेत समजलं. आता यानंतर पुढचं पहा. 2024च्या काउन्सिलिंगला पहिल्या राऊंडला BMS प्रायव्हेट साठी 95 कॉलेज होते. 85% कोटा आणि 15% कोट्यामध्ये बोथ. ओके. सो नवीन कॉलेज जर ऍड झाले तर कट ऑफ हा BMS प्रायव्हेट साठी ऍव्हरेज मध्ये राहील. ओके. यानंतर पुढचं पहा. 2024च्या काउन्सिलिंगला पहिल्या राऊंडला BHMS प्रायव्हेट साठी 36 कॉलेज होते दोन्ही ठिकाणी 15% आणि
85%. ओके, पण या वर्षी 60 ब्राउचर मध्ये कॉलेज आलेले आहेत, 60. त्याची देखील यादी तयार केलेली आहे, ते देखील तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर केली जाईल. ओके, सो कट ऑफ डाऊन होईल. बीएचएमएस साठी कट ऑफ हा खाली राहील, फक्त कॉलेजेस केअरफुली निवडावे बीएचएमएस चे. लक्षात समजलं तुम्हाला? कारण की या ठिकाणी जर तुम्हाला ऍडमिशन बीएचएमएस साठी घ्यायचं असेल तर तुम्ही बीएचएमएस चे ऑप्शन टाका. लाईक 180 वाले विद्यार्थी, 240 वाले विद्यार्थी, ज्यांना 85% 260च्या खाली बीएमएस पॉसिबल आहे जर तर स्ट्रीम मध्ये. लक्षात समजलं? यानंतर पुढची नोट पहा. इफ कॉलेज अलॉट, जर तुम्हाला कॉलेज भेटलं या 15% जर तुम्हाला कॉलेज भेटलं बीएमएस किंवा बीएचएमएस, तर तुम्हाला ऍडमिशनच्या टायमाला पूर्ण फीस पे करावी लागेल. त्यामुळे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरत असताल तर कॉलेजची फीस पाहून ऑप्शन भरावे. कॉलेजची फीस देखील मी मेन्शन केलेली आहे, तर कॉलेजची फीस पाहून तुम्ही ऑप्शन्स सबमिट करावेत बीएमएस बीएचएमएस साठी. ओके, यानंतर पुढची नोट पहा. 2 लाख प्लस, आता ज्या कॉलेजची फीस 2 लाख आहे, 2 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, 2.5 लाख असेल, 3 लाख असेल, ते कॉलेज विद्यार्थी जास्त टाकणार नाहीत. ते कॉलेज जास्त टाकणार नाहीत फीस जास्त असल्यामुळे, कारण की पूर्ण फीस तुम्हाला पे करायची आहे. त्यामुळे बीएमएस साठी 144 ते 320 ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर आहे आणि जे ते फीस भरू शकतात अशा विद्यार्थ्यांना हे कॉलेज भेटू शकतात. त्याच्यामुळे आहे ना, फीस मॅटरमुळे देखील कमी स्कोरच्या विद्यार्थ्याला देखील बीएमएस ची सीट 15% पॉसिबल आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला स्कोर मेन्शन केलेला आहे 144 ते 320च्या आतले, कारण की 320च्या वरीच 85%ला लिस्ट लागेल. 320च्याच वरीच कट ऑफ राहील, तुम्ही काहीही करायचं. ओके, यानंतर पुढचं पहा. पुढची नोट, माय कॉलेज पीडीएफ. आता मी जी कॉलेजची पीडीएफ बनवलेली आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी, ज्या कॉलेजेसची पीडीएफ बनवलेली आहे बीएमएस बीएचएमएस प्रायव्हेट गव्हर्नमेंटची, त्यानुसार तुम्ही ते अगोदर चेक करा. त्यामध्ये ऑल इंडिया रँक चेक करा. तुम्ही ऑल इंडिया रँक चेक करा बरं का. बीएमएस बीएचएमएस चे ऑप्शन टाकण्याच्या अगोदर तुम्ही ऑल इंडिया रँक चेक करा आणि यानंतरच तुम्ही चॉईस फिलिंग करा. तुम्हाला समजेल कोणत्या ऑल इंडिया रँकला कोणतं कॉलेज भेटलेलं आहे. लक्षात समजलं? आणि आता पुढची नोट पहा. 85% स्टेट बीएमएस प्रायव्हेटचा कट ऑफ हा पहिल्या राऊंडसाठी हाय राहणार आहे. आणि रिझन काय आहे? 61,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे. त्यामुळे लक्षात समजलं? 85%चा कट ऑफ हा हायच राहणार. एक साधारणतः 320, 340, 350 च्या वरी कट ऑफ राहणार तो 85%चा पहिल्या राऊंडला. ओके, यानंतर शेवटचं नोट पहा. 15% ऑल इंडिया कोट्याचा कट ऑफ लो हाय खाली वरी राहू शकतो. 15%चा कट ऑफ 15%चा कट ऑफ खाली वरी राहू शकतो. रिझन काय आहे? डिपेंडिंग 3862 जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग कशी करायची आहे, किती ऑप्शन टाकतील, कोणत्या स्कोरचे कसे विद्यार्थी ऑप्शन टाकतील, त्याच्यावरती 15%चा कट ऑफ डिपेंडिंग आहे. लक्षात समजलं तुम्हाला? या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही विचारायचं असेल, मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात. आणि ऑल इंडिया रँक टाका कमेंटमध्ये, मी तुम्हाला सांगेल तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतं बीएमएस किंवा बीएचएमएस साठी. ओनली 15% बरं का. 85%चं मी तुम्हाला आता नाही सांगू शकणार, कारण की 15% ऑल इंडिया कोटा मोस्ट इम्पॉर्टंट 3862 विद्यार्थ्यांसाठी त्यांचे चान्सेस आहेत बीएमएस कॉलेज घेण्यासाठी कमी स्कोरवरती. लक्षात समजलं तुम्हाला? आणि शेवटचं याद्या तर तुम्हाला मी संध्याकाळपर्यंत शेअर करेल. आणि चॉईस फिलिंग आता सध्या जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर 9 तारखेला तुम्ही चॉईस फिलिंग करावी, काही गडबड करू नये. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.